कारण आजच सकाळी माझी जी कोविड टेस्ट केली ती कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आलेली आहे। त्याच्यामुळे हा काही इतर कशाचाही दुष्परिणाम नाही, तर तो कोविडचा जो काही एक दुष्परिणाम असतो तो आहे। असो, बऱ्याच महिन्यांनंतर मी आपल्या समोर आल्यानंतर नेमकं बोलणार काय आहे, बोलण्यासारख्या गोष्टी बऱ्याच आहेत, थोड्याफार मी आता बोलणारच आहे। हेही आपल्याला माहिती आहे की कोविडचा विषय निघाल्यानंतर कोविड काळामध्ये जी काही आपण लढाई कोविड बरोबर लढलो, प्रसंग बाका होता। मला तर प्रशासनाचा कसलाही अनुभव नव्हता आणि तशा त्या कठीण काळात म्हणजे कोणीही तोंड देऊ शकलेलं नव्हतं किंवा ज्यांच्या अनुभवाला हा कोविड आला नव्हता, अशा प्रशासन माहिती नसलेल्या माणसाच्या वाटेला पहिल्या 2-3 महिन्यातच कोविड आला। मला जे काही करायचं ते मी प्रामाणिकपणाने त्याही वेळेला केलं। कोविड पासून सावध कसं राहायचं, काय काय करायचं हे मी तुम्हाला का सांगतोय, कारण त्या दरम्यानच्या काळात जे काही सर्वे होत होते, मैं आपको इसलिए बता रहा सर्वे मध्ये देशातील सर्वोत्तम 5 जो भी सर्वे हो रहा था उस सर्वे में मुख्यमंत्र्यांमध्ये तुमच्या सगळ्यांच्या मेहनतीमुळे आणि तुम्ही दिलेल्या सहकार्यामुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना तो एक त्याच्यामध्ये ती राज्यों में सबसे नंबर 5 पे महाराष्ट्र रहा। आहे आत्ताचा विषय कोविड हा जरी असला तरी तो विषय मी घेऊन तुमच्या समोर आलेलो नाही। मी आलेलो आहे काही वेगळे मुद्दे घेऊन, जे काही मुद्दे गेल्या काही जाहिर है कि मैं कोरोना का मुद्दा लेकर आपके सामने नहीं आया हूं, मैं किसी और मुद्दे के लिए आपके पास आया हूं। शिवसेना बाळासाहेबांची आहे का, जो पिछले कुछ दिनों से प्रसार माध्यम के जरिए आपके पास जो बातें सामने आ रही हैं। मुख्यमंत्री भेटत का नाहीत, मुख्यमंत्री भेटत नव्हते, मुख्यमंत्री म्हणजे मी, हे गेल्या काही दिवसांपूर्वी सत्य होतं। ह्याचं कारण जी माझी शस्त्रक्रिया झाली होती तो अनुभव काय होता, त्या अनुभवाचं एक वर्णन नाही मी करत बसणार, पण त्याच्यानंतरचे 2-3 महिने हे फार विचित्र होते। मी कोणालाही भेटणं शक्य नव्हतं, म्हणजे भेटू शकत नव्हतो, म्हणून तो जो काळ होता तो मुख्यमंत्री कोणाला भेटत नाही हा मुद्दा बरोबर आहे। पण त्याच्यानंतर मी आता पिछले कुछ समय से लोगों से संपर्क नहीं कर पाया, ये बात सच है। बरं, असंही नाही हाल ही में जो ऑपरेशन हुआ वो ऑपरेशन के बाद जो कुछ महीने बीते वो समय बहुत ही विचित्र था। बाजूच्या खोलीतनं अशीच ऑनलाईन केली होती आणि त्याच्यानंतर काम हे अव्यवहारपणे सुरू आहे और उसके बाद से काम जो है वो ठीक तरीके से शुरू हुआ, किसी तरीके से बड़ी मुश्किल के बाद। गुंफलेले जोडलेले हे शब्द आहेत। शिवसेना कदापि हिंदुत्वापासून आणि हिंदुत्व कदापि शिवसेनेपासून दूर होऊ शकत नाही। ना शिवसेना कभी हिंदुत्व से दूर हो सकती है, ना कभी हिंदुत्व शिवसेना से दूर हो सकता है। म्हणूनच गेल्या एक 8-15 दिवसापूर्वी आदित्य एकनाथ शिंदे त्यांच्याबरोबर आपले काही आमदार कुछ दिन पहले हे अयोध्येला जाऊन आले। एकनाथ शिंदे, आदित्य ठाकरे और दूसरे हमारे तमाम नेता अयोध्या जाकर आए। केले हेही बोलण्याची आता वेळ नाहीये। हिंदुत्व के लिए किसने क्या किया ये अब बताने का वक्त नहीं। विधिमंडळात बोलणारा कदाचित पहिला मुख्यमंत्री असेल। हिंदुत्व के बारे में विधानसभा में बोलने वाला मैं शायद यहाँ पहला मुख्यमंत्री आरोप करतायत की किंवा असं भासवण्याचा प्रयत्न करतायत की आता काय बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही। कुछ लोग ऐसा आरोप कर रहे हैं या ऐसा नरेशन पैदा करने की कोशिश कर रहे हैं कि अब शिवसेना उद्धव साहेब ठाकरे की शिवसेना नहीं बची। हमने ऐसा क्या किया कि जो ये बाळासाहेब की शिवसेना नहीं बची। 2012 साली गेले, 2014 साली आपण एकाकी लढलो होतो, तेव्हाही आपण हिंदूच होतो, आताही हिंदूच आहोत, उद्याही हिंदूच राहणार आहोत। मुद्दा विचार हा तोच राहणार, हमारा मुद्दा हमारा विचार पहले भी हिंदुत्व था, अभी भी हिंदुत्व है, आगे भी हिंदुत्व ही रहने वाला है। ताकदीवरती प्रतिकूल परिस्थितीत 63 आमदार निवडून आणले आणि ते 63 आमदार आल्यानंतर त्यातले काही नंतर जे मंत्री झाले ती सुद्धा शिवसेना। इससे पहले हमने प्रतिकूल समय में भी जब हमारे लिए समय अनुकूल नहीं था तब हमारे नेता चुनकर के आए, विधायक चुनकर के आए, मंत्री बने। माझ्यासोबत पहिल्या आणि आत्ताच्या मंत्रिमंडळातले जे काही सहकारी आहेत ते सुद्धा त्याच बाळासाहेबांच्या शिवसेनेतले सहकारी आहेत। मेरे साथ जो पहले और सहकारी थे, मंत्री थे, वो उसी बाळासाहेब की शिवसेना के हिस्सा थे और मेरे साथ भी राहिली नाही का, मग आम्हाला ती बाळासाहेबांची शिवसेना पाहिजे। मग मधल्या काळामध्ये जे काही सगळं मिळालं ते बाळासाहेबांनंतरच्या शिवसेनेने दिलं, हे मी म्हणेन कृपा करून लक्षात ठेवा।
तो मैं इन लोगों को जवाब देना चाहता हूँ कि जो लोग ये कहते हैं कि ये शिवसेना बाला साहेब की शिवसेना नहीं गई, तो उन लोगों को 2012 के बाद बाला साहेब जाने के बाद इस दरमियान जो कुछ भी उन्हें मिला, मंत्री पद मिला या बाकी जो भी चीजें मिली, वो इसी शिवसेना ने दी, बाला साहेब के जाने के बाद ही दी। ये बात कृपया ध्यान रखें। गेले आम्हाला परत यायचंय, आपल्यामध्ये इथे असलेल्या आमदारांना काही फोन येत आहेत, मला त्याच्यामध्ये जायचंच नाहीये। कई सारे विधायकों ने हमसे संपर्क किया और बताया कि हमें जबरदस्ती गुवाहाटी ले जाया जा रहा है, लेकिन फिलहाल मैं इस बारे में बात नहीं करना चाहता। आपली एक निवडणूक झाली विधान परिषदेची, त्या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या आदल्या दिवशी अब कल परसों एक हमारा चुनाव हुआ विधान परिषद, आणि म्हटली काय विधान परिषद चुनाव के ठीक पहले मैं गया अपने शिवसेना नेताओं से मुलाकात मैंने की। शिवसेना का स्थापना दिवस था। जनता सुद्धा शिवसेनेच्या विचारावरती विश्वास ठेवून त्यांना निवडून देते आणि आपली माणसं मैंने उन लोगों से सुद्धा आपल्याला एकत्र ठेवावं लागतं। हा कुठे गेला बघा, तो कुठे गेला बघा, मध्येच कोणतरी गायब होतो, कुठे गेला होता, नाही मी जरा बाथरूमला इसके बाद अचानक कुछ लोग गायब होने लगे वहां से। हम जब उन्हें पूछते थे आप कहाँ पर थे, तो कहते थे कि हम लघु शंका के लिए गए हैं, कहीं बीच में यहाँ वहाँ अशी लोकशाही काय मला आवडणारी आणि पटणार नाही, आणि मला वाटतं बाळासाहेबांनाही पटत नव्हतं आणि आपल्यालाही पटणार नाहीये। मला एक मुद्दा काय सांगायचा आहे की मला कशाचाही अनुभव नसताना जे काय घडलं, मी इच्छेपेक्षा जिद्दीने करणारा माणूस आहे। इच्छा पण जबाबदारी आली तर ती जबाबदारी मी पूर्ण जिद्दीने पार पाडण्याचा आणि त्याच जिद्दीने मी शिवसेना प्रमुखांना दिलेलं वचन पूर्ण करणारच हा निश्चय बाळगून शिवसेना प्रमुख बाला साहेब को दिया था, वेगळा मार्ग पत्करावा लागला। काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे गेले 25-30 वर्ष आपण त्यांच्या विरोधात, ते आपल्या विरोधामध्ये लढत आलेलो आहोत। काँग्रेस एनसीपी त्याच्यानंतर घडलं हे सर्वांना माहिती आहे की काँग्रेस आणि राष्ट्रवादी पवार साहेबांनी ती बैठक आमची तिन्ही पक्षाची झाली, त्या बैठकीमध्ये सगळं ठरलं आणि ते ठरल्यानंतर मला त्यांनी सांगितलं की उद्धव जरा 1 मिनिट बोलायचंय। म्हटलं काय बोलायचं, आता ठरलंय सगळं, नाही 1 मिनिट। आणि बाजूला खोलीत गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की उद्धव हे सगळं ठीक आहे पण जबाबदारी तुम्हाला घ्यावी लागेल। जब हम तीनों पक्षों की मुलाकात की उस वक्त कांग्रेस एनसीपी शिवसेना की शरद पवार जी ने कहा कि उद्धव जी आप खड़े होइए, आपसे 1 मिनट कुछ कहना है। और जब मैंने पूछा क्या कहना है, तो मुझे ये बताया गया कि हम सरकार को बना लेंगे लेकिन मुख्यमंत्री आप ही को बनना पड़ेगा, और शरद पवार जी के कहने पर मुझे ये जिम्मेदारी लेनी पड़ी। नहीं तुम्हाला हे करावं लागेल। मैंने उनसे कहा मुझे इस बारे में कोई अनुभव नहीं है, ये कैसे हो सकता है। पवार साहेबांनी जो दिया और कहा नहीं आपको ये करना ही पड़ेगा। माझ्यावरती सोनियाजी सुद्धा मध्ये मध्ये कधीतरी आपुलकीने फोन करत असतात, विचारत असतात। एक गोष्ट लक्षात घ्या की कोणताही अनुभव नसलेला माणूस इकडे बसवणं, त्याच्या मागे नुसता स्वार्थ हा विचार नाहीये, पण एक राजकारण म्हटल्यानंतर राजकारण कुठेही कसंही वळण घेऊ शकतं, पण त्या वळणाला सुद्धा अर्थ पाहिजे। उगाच आपकी बात होती है कि एक अनुभवहीन व्यक्ति को इस कुर्सी पर बिठाना ये सिर्फ एक राजनीति का मुद्दा नहीं हो सकता। राजनीति किसी भी समय कोई भी करवट ले सकती है। वळण 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 म्हणजे गाडी चालवता चालवता गाडीचा चालक हा रडकून दिला येतो, तसं हे वळणदार राजकारण कोणाच्याच उपयोगाचं नाही। और ये तो राजनीति है जिसमें बार बार इस तरीके से मोड़ आते हैं, ये वाली राजनीति, ये अनसर्टेनिटी वाली राजनीति किसी के भी फायदे की नहीं है। काय योग्य काय अयोग्य हे सुद्धा सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। आज मी नेमकं काय बोलणार आहे, मला दुःख कशाचं झालेलं आहे, आश्चर्य कशाचं वाटतं, आज मैं क्या कहना चाहता हूँ, मुझे दुःख किस बात का हुआ है की काँग्रेस आणि राष्ट्रवादी म्हणाली की आम्हाला मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे नको, तो त्यांचा विचार आहे। दोन्ही पक्ष स्वतंत्र आहेत, ठीक आहे, सत्तेच्या तडजोडीसाठी आपण एकत्र आलो होतो असं जे काही इतर जण म्हणतायत त्यांच्याप्रमाणे सत्तेच्या साठी आपण एकत्र आलो होतो। पण आज सुद्धा सकाळी कमलनाथजींनी मला फोन केला होता, काल सकाळी कमलनाथ जी ने मुझे फोन किया, मला म्हणाले कल मुझे शरद पवार जी ने कल फोन किया। हा त्यांच्या भरोश्याचा विषय, पण त्यांनी भरोसा माझ्यावरती ठेवल्यानंतर माझ्याच लोकांना जर मी मुख्यमंत्री पदी नको असेल तर काय करायचं। उन्होंने मुझे भरोसा दिलाया, लेकिन सवाल ये है लोक म्हणत असतील की भरोसा देने के बावजूद अगर खुद लोगों को, मग मला हेच म्हणायचं मी माझं म्हणतोय ते मला आता माझं मला माहिती नाही, तर तुम्ही इथे येऊन बोलायला काय हरकत होती। सुरतला जाऊन बोलण्यापेक्षा, आणखीन कुठेतरी जाऊन बोलण्यापेक्षा
मेरा ये कहना है कि अगर आप हमारे लोग हैं, हमारे परिवार का हिस्सा है, तो आपको सूरत जाकर के ये बात कहने की क्या जरूरत है? कहीं बाहर कहीं दूसरी जगह जाकर के ये बात कहने की क्या जरूरत है? आप ये बात सामने हमारे सामने कह सकते हैं। एकाही आमदाराने समोर येऊन मला सांगितलं किंवा जर त्यांनी स्टेटमेंट दिलं, जितने भी विधायक पहले सूरत गए उनमें से किसी भी विधायक ने मुझसे, किसी एक भी विधायक ने मुझसे कभी कोई संपर्क नहीं किया और मुझे इसके बारे में कभी अपनी बात नहीं कही, कोई शिकायत नहीं माझा मुक्काम वर्षावरनं मातोश्रीला हलवत आहे. मला कोणताही मोह नाही. मी ओढून ताणून खुर्चीला चिकटून बसणारा नाही. मी शिवसेना प्रमुखांचा पुत्र आहे. कोणताही मोह मला खेचू शकत नाही, अडवू शकत नाही, थांबवू शकत नाही. पण हे माझ्या समोर येऊन बोला. उगाच काहीतरी शिवसेनेशी आम्ही गद्दारी करणार नाही, पण ही शिवसेना आहे, आमची शिवसेना है, वो आपके सामने आकर के कहिए. या सगळ्या करण्यावर जो बयानबाजी कर रहे हैं कि हम गद्दार नहीं है, हम धोखेबाज नहीं है, ये सारी बातें आप दूर हटाइए. आप जो कुछ भी कहना है आप सामने आकर के कहिए. ती काही जणांना ही म्हण माहितीये, पण त्या म्हणीमागची गोष्ट नाही माहितीये. ती गोष्ट अशी आहे की एकदा एका जंगलामध्ये वो ये कहावत तो पता है, लेकिन कहावत की पीछे की कहानी नहीं पता है. सगळे पक्षी त्याच्यावरती राहणारे हे कासवी झाले, आपला आसरा असलेले हे झाड आता तुटणार, कोलमडून पडणार. पण त्याहीपेक्षा हे घाव घालत असताना या झाडाला वेदना किती होत असतील म्हणून ते पक्षी त्या झाडाशी बोलायला लागले. आपल्याला निसर्गाची भाषा येत नाही, पण निसर्ग एकमेकाच्या भाषेत बोलत असेल. तर पक्षी त्याच्याशी बोलायला लागले झाडाला की दादा तुला खूप दुखत असेल ना रे, खूप वेदना होत असतील ना रे. तुझ्यावरती पेड़ की कहानी है. झाडाने काय उत्तर पेड़ तोड़ने के लिए गए तो बैठे हुए पक्षी तर हा लाकूड घाव घालतोय और पक्षियों ने लाकूड पेड़ से पूछा त्याच्या मला जब तुम्हें तोड़ा जास्त होत आहे. हेच आज चाललंय. तुम्हें जो दर्द हो रहा है उतना ही दर्द तुम्हें भी हो रहा है. कुऱ्हाडीचा दांडा हा आपला जे गोतास काळ म्हणजे आपली जी राजकारणातली जन्मदात्री आहे, शिवसेना आहे, तिच्यावरती तिचंच लाकूड वापरून घाव कोणी घालू नका. मेरा कहना है तो इस वक्त बड़ी खबर हम आपको दिखा रहे हैं. उद्धव ठाकरे जो सीधे संबोधन कर रहे हैं, वो कह रहे हैं कि अगर विधायकों को मंजूर नहीं है, अगर उन्हें मुझ पर भरोसा नहीं है तो मैं इस्तीफा देने के लिए तैयार हूं. वो कह रहे हैं विधायक सामने आए, विधायकों के सामने आने की बात कर रहे हैं और कह रहे हैं अगर मैं विधायकों का भरोसा खो चुका हूं तो इस्तीफा देने के लिए तैयार हूं. पुन्हा एकदा सांगतो की ही तुझी आगतिकपणा नाही, हा कुठेही अगदी लाचेरीचा प्रसंग नाही किंवा मजबुरीचा अजिबात नाही. कारण आत्महत्याची अनेक आपण पेरले. हे काय मोठं आव्हान आहे? काय होईल जास्तीत जास्त? हमने इतने बड़ी बड़ी चुनौतियों का मिलकर सामना किया है. माझ्यासोबत शिवसेना प्रमुखांनी जोडून दिलेला साधा शिवसैनिक आहे. जब तक मेरे साथ शिवसेना प्रमुख जुड़े हुए तमाम शिवसैनिक मेरे साथ जुड़े हुए हैं, तब तक हमें कुछ नहीं हो सकता. हम कितनी भी बड़ी चुनौतियों का सामना कर सकते हैं, उससे डरने की जरूरत नहीं है. तसंच मी आज माझ्या शिवसैनिकांना सुद्धा आवाहन करतोय. मैं वैसे ही अपने शिवसैनिकों से भी बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही असं काही जे आरोप करतायत त्याला सुद्धा माझ्याकडे उत्तर आहे. मैं उत्तर देना चाहता हूँ, जवाब देना चाहता हूँ उन लोगों को जिन्हें ऐसा लगता है कि बाळासाहेब की शिवसेना नहीं है. हे पद सोडायला तयार आहे. मी शिवसेना पक्ष प्रमुख पद पण सोडायला तयार आहे, पण हे सांगणारा विरोधक नाही. शिवसेना प्रमुख पद का छोड़ने के लिए तैयार हूँ. अगर उन्हें लगता है कि मैं पद के लिए नहीं हूँ, अगर वो आकर के सामने कहते हैं तो मैं मुख्यमंत्री पद को छोड़िए, मैं शिवसेना प्रमुख का पद भी छोड़ने के लिए तैयार हूँ. फेस टू फेस संकटाला सामोरं जाणारा शिवसैनिक आहे. पण त्यांनी सांगावं मी दोन्ही पद सोडायला जो असली शिवसैनिक है, जो प्लीज बात करने वाले शिवसैनिक है, वो सामने आए और सामने मुझसे ये खुलकर बात करें. और मैं उनकी बात को बहुत आनंदित होकर स्वीकार दूंगा. दुसरा कोणी असला तरी चालेल, पण शिवसेनेचा म्हणजे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नको, दुसरा कोणी चालेल, चला तेही मला मान्य आहे. पण एकदा मला वो कहते हैं कि हमें कोई भी मुख्यमंत्री चलेगा, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नहीं चाहिए, इसके अलावा हमें कोई भी मुख्यमंत्री चाहिएगा. अगर वो ऐसा कहते हैं मैं वो भी मान्य करने के लिए तैयार हूँ, मैं उसे भी स्वीकार करने के लिए तैयार हूँ. तो आप यहाँ पर आइए, हम मिलकर के बात करते हैं और इसके बारे में फैसला देते हैं. चॅनलच्या माध्यमातून पाहिलं, फेसबुकच्या माध्यमातून पाहिलं, मैंने अलग अलग मीडिया के जरिए याला संकोच वाटतो. मुझे दुख हुआ और हमें संकोच हुआ, इसीलिए मैंने ये माध्यम चुना. आपसे सीधे बात, आपके मन में जो कुछ भी है आप मुझसे स्पष्ट कहिए. या क्षणाला मी मुख्यमंत्री पद सोडायला तयार आहे
आणि म्हणून मैं इस क्षण पर मुख्यमंत्री पद छोड़ने के लिए तैयार हूँ। पद येत असतात, पद जात असतात। आयुष्याची कमाई काय? इस तरीके के जो पद है वो आते रहते हैं, वो जाते रहते हैं। जे तुम्ही काही काम करता त्याच्यानंतर जनतेची प्रतिक्रिया काय असते, ही आयुष्याची कमाई असते। पद पर आप जो काम करते हैं प्रतिक्रिया क्या है, वो सबसे बड़ी कमाई होती है। पिछले 2.5 साल आप लोगों ने मुझे जो प्यार दिया, उसी प्यार का सम्मान करते हुए आज मैं आप लोगों के सामने पेश हुआ। हे भाग्य मला नाही वाटत ह्याच्यापेक्षा आणखीन काय असू शकेल। मुझे ये जो सौभाग्य मिला, मुझे नहीं लगता कि इससे बढ़िया भाग्य हो। भेटीचा कधी योग येईल असाही भाग नाहीये, पण या माध्यमातून जेव्हा मी तुमच्याशी बोलतोय तेव्हा तुम्ही आमच्या कुटुंबातले वाटतात। जब मैं आपसे इस माध्यम से बात करता हूँ तो मुझे ये प्रतीत होता है कि आप मेरे कुटुंब का, आप मेरे परिवार का हिस्सा है। अनपेक्षितपणे आलं, आता सुद्धा मी याला चिकटून बसत नाहीये। जर मैं इस कुर्सी पर पकड़ के बैठने के लिए तैयार नहीं हूँ। अगर आप कहेंगे तो मैं यहाँ से हटने के लिए तैयार हूँ, और ये मेरी कोई नौटंकी नहीं है, ये बिल्कुल भी नौटंकी नहीं है। संख्या किती कोणाकडे आहे हा गौण विषय आहे माझ्याकडे। शेवटी ही जी काही लोकशाही आहे त्या लोकशाहीमध्ये संख्या ज्यांच्याकडे अधिक असते तो जिंकतो। तो उद्धव ठाकरे को आप लगातार सुन रहे हैं, वो साफ तौर पर ये भी कह रहे हैं, थोड़ी देर पहले उन्होंने कहा अगर मैं विधायकों का भरोसा खो चुका हूं तो मैं इस्तीफा देने के लिए तैयार हूं, मैं इस्तीफा दे दूंगा। और दूसरी बड़ी खबर, वो कह रहे हैं अगर कोई और शिव सैनिक मुख्यमंत्री बनता है तो भी उन्हें खुशी होगी। तो बड़ी बातें उद्धव ठाकरे, सीएम उद्धव ठाकरे द्वारा जो अभी तक कही गई है। पहली बड़ी बात, अगर मैं एमएलएस का भरोसा खो चुका हूं तो इस्तीफा देने के लिए तैयार हूं। दूसरी बड़ी बात जी न्यूज पर हम आपको बता रहे हैं, वो कह रहे हैं कि कोई भी शिव सैनिक अगर सीएम बनता है तो मुझे खुशी होगी। नावाचा उच्चार करणार नाही, बाकीचा करणार नाही, तुम्ही सांगा मी मुख्यमंत्रीपद सोडतो। बस याच्यावर आणखी काय, मी माझं मन घट्ट करून तयारीने बसलेलो आहे। मात्र बांधवांना आणि भगिनींना एकच सांगेन, मैं अपना मन तैयार करके बैठा हूँ। आप मेरे खिलाफ अविश्वास प्रकट करने के बजाय आप मेरे सामने आकर जेव्हा जेव्हा आपली भेटगाठ होईल ती मात्र जसा मी फिरत जाईन तशी प्रत्यक्ष होईल। हमारी अभी मुख्यमंत्री के तौर पर मेरी और आपकी मुलाकात होगी, लेकिन इसके आगे जब भी हमारी मुलाकात किसी और तरीके से भी अगर होगी, किसी और पद पर रहते हुए भी अगर होगी या बिना किसी पद के रहते हुए भी होगी, तो मुझे आपका ऐसा ही सहकार्य मिले, बस मैं यही मनोकामना करता हूँ।